हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर स्वागत आहे तुमचं सृष्टी तोंडेच्या एक छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर ॲक्च्युली उपवासाचा टिफिन तर रेडी झाला होता सकाळी सकाळी, पण मुलाला खायची होती पावभाजी. मग यांना म्हटलं जर ट्युशनला त्याला सोडवायला जाणारच आहात तर येताना पाव पण घेऊन या. मग हे येताना पाव घेऊन आले आणि मग बघितलं तर काय त्या बटाटे घरातले संपले होते. बाकी सगळ्या गोष्टी होत्या, फ्लावर होत्या, शिमला मिरची वगैरे होत्या, पण बटाटे संपले होते. मग पटापट ब्लिंकिटवरून ऑर्डर केली बटाट्याचं आणि थोडं पूजेचं सामान वगैरे सुद्धा ऑर्डर केलं आणि मग फटाफट करायला तयारी सुरू केली पावभाजी. तर पावभाजीमध्ये होतं मी ॲक्च्युली कुकरमध्ये घातलं होतं बटाटे, फ्लावर, कारलं, त्यानं एक बीटरूट किसून घातलं होतं आणि थोडंसं आपले होते हे ग्रीन बीन्स आणि थोडं मटार तर हे घातलं होतं. साईड बाय साईड लगेच टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा हे चिरून घेतलं. ॲक्च्युली मी यूज केलं होतं आगारोचं ॲक्च्युली चॉपर. तर इतकं हँडी तर आहेच, पण फ्रँकली स्पीकिंग ना इतकं पटापट कामं होतात ना त्याने. मी एकदम फटाफट आवरून सगळं धुवून वगैरे घेतलं आणि असे मोठे मोठे त्याचे काप करून घेतले आणि ते घातलं आगारोच्या आपल्या चॉपरमध्ये. ते चॉपरमध्ये एकदम फटाफट विदिन सेकंडमध्ये इतकं छान बारीक झालं ना. ॲक्च्युली मी तो शूट करेक्ट घेतला आहे वाटतं मी तो शूट. मी ते पुढे तुम्हाला तिथे ॲड करेलच. तर शिमला मिरची वगैरे घातली होती. ॲक्च्युली फक्त माझ्याकडं हिरवीच शिमला मिरची होती, बाकीचं काय नव्हतंच. म्हटलं फटाफट करेल आणि माझ्या मुलाला ना फटाफट पावभाजी केली ना ती जास्त आवडते ॲक्च्युली, ती तामझाम करण्यापेक्षा. आणि फटाफट म्हटल्यानंतर कुकरमध्ये सगळं घातलं, फोडणी तयार केली की झालं. मग थोडंसं हे बॉईल झाले होते बटाटे, तर मी फटाफट व्यवस्थित असे मॅश करून घेतले आणि मी एका साईडला ठेवलं. ते एका साईडला साईड बाय साईड लगेच त्याचा तडकाही टाकला आणि मी सोबतनं शूट पण करत होते. ॲक्च्युली मला एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा शूट करायचा होता. त्याचसोबतच मी एक तिथेच छोटं माझं ट्रायपॉटही लावलं होतं आणि त्यावर होता आपला मोबाईल. तर ते शूट करत होते आणि सारखं मी ॲक्च्युली बाहेर जात होते, कारण की माझा लहानासुद्धा उठला होता, म्हणजे आपला चिनू तो उठला होता. त्याचं पण चालू होतं मम्मा. मी त्याला मल्हारला म्हणाले की एक 10 मिनटं तू बघ, मी फटाफट तुला बनवून देते. त्यात मी घातलं बटर आणि थोडंसं ऑलिव्ह ऑइल घातलं. म्हटलं कसं बटर जळायला नको, तर ते घातलं आणि नॉर्मली आपण जे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक करून घेतले ते घातले. ऑलरेडी पावभाजीचा मसाला घातला आणि जरासं जिरे घातलं होतं. ते सगळं घालून मी मस्त फटाफट शूटही केलं आणि साईड बाय साईडला म्हणजे डेली रुटीनमध्ये थोडं या साईडला एक मोबाईल लावला होता, म्हणजे जेणेकरून मला हे थोडंसं शूट होईल आणि मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकू शकेल. तर हे घेतलं फटाफट असं. आणि ॲक्च्युली पावभाजी म्हटल्यानंतर ना एवढी फटाफट होते आणि मग दुपारचं टेन्शनच राहत नाही. ॲक्च्युली मी पण पावभाजी खाल्ली, त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यानेसुद्धा खाल्ली आणि सकाळी त्याने घरी पण खाल्ली माझ्या मोठ्या मुलाने म्हणजे मल्हारने, आणि तो टिफिनमध्ये सुद्धा घेऊन गेला. तर आणि सॉरी फॉर माझा व्हॉईस, ॲक्च्युली माझा ना आवाज थोडा बसला आहे, तर एकदम रश असा म्हणतो ना पण तसा माझा आवाज येतो आहे. तर मी ते फटाफट ते चॉपरमध्ये झालंच होतं ॲक्च्युली. त्याचं भांडं तर आहेच आपलं आगारोचं, तिथेच फटाफट केलं आणि सोबत मी काय केलं, लगेच ते जे भांडे होते त्याचे वरचे झाकणं आणि त्याचं कटिंगसाठी जे ब्लेड्स होत्या मोठ्या, त्या ॲक्च्युली जास्त शार्प पण आहे, तर ते पण सोबत धुवून ठेवलं. कारण की ना लहाना जो आहे चिनू, तो सारखा किचनमध्ये इकडे फिरत असतो. मग मी ते सर्व ॲक्च्युली धुवून वगैरे सर्व वर ठेवून दिलं, म्हणजे जेणेकरून त्याच्या हाती लागणार नाही. आणि मोठा गॅस करून कांदा वगैरे शिजवू दिला व्यवस्थित प्रॉपर. मग हलवून 2-3 वेळेस आधात मदत बघत होते, कारण की तोही उठला होता, त्याची मस्ती म्हणजे थोडंसं म्हणजे किरकिरच करतो, रडतच होता. मग साईड बाय साईड मी पावभाजी मसाला जो होता तोही यूज केला. त्यानंतर टाकलं थोडंसं तिखटही घातलं नावापुरतं आणि नंतर म्हटलं फटाफट एका साईडला तो जो पावभाजीचं आपण बॅटर बनवलं होतं, मॅश करून ठेवलं होतं, ते सर्व घालून घेतलं व्यवस्थित. आणि सॉरी फॉर ॲक्च्युली वन्स अगेन सॉरी फॉर माय व्हॉईस. आणि मी सांगत होते ना तुम्हाला, तो उठलाच होता आणि त्याची किरकिर थोडीशी चालूच होती. मग ते घेण्यासाठी ॲक्च्युली चालू होतं. मग मी मल्हार आला तर मला म्हणे मम्मा थोड्या वेळाला घे. म्हणलं ठीक आहे मी बघते. तर मी बघितलं, त्याला घेतलं आणि साईड बाय साईड ॲक्च्युली चालू आहे. तर तो बघत असेल तुम्ही, माझा ॲक्च्युली केस ओढत होता आणि साईड बाय साईडला जो मी ट्रायपॉड ठेवला होता शूट करण्यासाठी, तो पण तर घेत होता. मग मी काय केलं, तर म्हटलं मोबाईल वगैरे पडायचा, तर मग ते उचललं मी आणि खाली एका साईडला ठेवून दिलं. साईड बाय साईड पावसुद्धा भाजून घेतले, कारण की कसं आता ऑलमोस्ट 11 तर झालेच होते आणि माझ्या मुलालाही जायचं होतं स्कूलला. तर म्हटलं फटाफट कशी बस आल्यानंतर मग खूप घाई होते. तर मग मी त्याला म्हटलं आवाज दिला, रेडी झाली होती पावभाजी. म्हटलं अजून एक 5 ते 7 मिनटं त्याला उकळून घेते आणि मग त्याला दिलं खाण्यासाठी. आणि एका साईडला मी पाव घेतले. पाव ॲक्च्युली मी यावेळेस काय केलं, हातानेच तोडले, कारण की तो एका हातात होता आणि घेऊन सगळं करणं म्हणजे ना फार ॲक्च्युली मुश्किल होत होतं मला. सारखं मी त्याला बाहेर खाली जर ठेवलं पण होतं, पण तरी तो राहत नव्हता. मग मी काय केलं, हातानेच पाव असे तोडले. तो सोबत होताच ऑब्व्हियसली माझ्यासोबत. तेच घातले, तेच गरम करायला ठेवले आणि एका साईडला तेच तवा मी याच्यावर ठेवला, म्हणजे कसं ते पाव पण थोडे कडक होणार नाही. आणि मी हा व्हिडिओ ना ॲक्च्युली मी दुपारी घेतला होता. हे बघा अशी मस्त यम्मी आणि टेस्टी पावभाजी झाली होती आणि फटाफट असं तामझाम वगैरे काहीच नव्हतं, फटाफट सगळं झालं होतं. आणि साईड बाय साईड पावसुद्धा गरम करायला ठेवले होते आणि पावभाजी ऑलमोस्ट भरलेली होती, थोडंसं कमी असेल. आणि ही ऑलमोस्ट अर्धीच्या खाली झाली होती, कारण पप्पांचं झालं होतं, नंतर मी पण खाल्लं होतं आणि मुलांनी घरी पण खाल्लं, टिफिनमध्ये सुद्धा नेलं होतं. ऑलमोस्ट पावभाजी ऑलमोस्ट संपत झाली होती. मग म्हटलं गरम करते, मलाही भूक लागली थोडीशी, मग मी खाऊन घेतली.
आणि टिफिन काय मी ॲक्च्युली शूट केला नाही. म्हटलं तेच टिफिनला द्यायचं म्हटलं तर काय डबल शूट करू ना, म्हणून शूट केलं नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब. बाय बाय. सी यू. गुड डे. गुड नाईट.